लाईट इलिकस दुनियामध्ये त्यांनी देखील एक पाऊल उचललंय आणि आपल्या विभागामध्ये चांगला लाईट इलिकस ते करत असतात. मात्र आज त्यांना प्रिन्स मूवीजच्या वाहिनीवर खेळताना आपण बघणार आहोत. आणि गोलंदाजीसाठी नेहमीप्रमाणे विजय गुलवी गोलंदाज आपली तयारी करताना. मॅच ऑन. टाइम ऑन होत आहे आणि वेळ झालेला आहे 1:33 आणि सामन्याला सुरुवात अवघ्या 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे आहेत. लक्षात घ्या 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम, 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 17 मिनिटं. जसं 18व्या मिनिटं सुरू होईल तसंच एक शतरक्षक पॅनलाइज म्हणून 30 सर्कलमध्ये 19 मिनिटं झाली तर दुसरा खेळाडू येईल. मात्र वेळ तुम्ही जास्त घेऊ नका. ग्रीन सिग्नल, लाला सरांचा इशारा होता की मॅच ऑन. लेफ्ट आर्म फलंदाज राजू पाटील स्ट्रायकिंग वर आणि गोलंदाज विजय गुलवी. कासने विलेज कडून गोलंदाज सुरू होताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पहिला चेंडू अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला आणि अगदी फुटवर्कचा वापर देखील झाला नव्हता राजू पाटील यांच्या माध्यमातून. मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जात आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने आपल्या संघाचं खातं खोलताना आई गावदेवी वडगर प्रथमतः नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यस 10 खेळाडू घेऊन खेळते टीम एजी स्पोर्ट निंबोली. आय थिंक 2 धाव्याची पॅनल्टी जी आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऍड केली जाईल. गोलंदाज विजय. फुलटा चेंडू ऑन साईडला. राजू पाटीलला तुम्ही असा चेंडू टाकणार नाहीये. फुलटा चेंडू आणि पॉवरफुल षटकार पाहायला मिळतोय. पॉवर ब्रेक स्ट्रोक षटकार पेश करताना राजू पाटील ऑन फायर नाव. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. असंही वडगर संघाचे देखील खेळाडू हळूहळू का होईना पोहोचत आहेत. मात्र जो लवकर येईल त्याला लवकर बॅटिंग मिळेल म्हणून नेहमी सांगत असतो की सर्व खेळाडू एकत्र येणं फार महत्त्वाचं. मात्र आजच दिवस फार मोठा आहे की वडपे ते मेगा ब्लॉक. मी देखील सकाळी 1.5 तास त्या ट्रॉफिक मध्ये होतो. आता हा चेंडू आपण पाहतो स्विंग अँड मिस. कटर चेंडू टाकला होता आणि त्याच्यावर आलेला हा डॉट चेंडू पाहतोय आपण. गोलंदाज पुन्हा एकदा लोअर फुलटे चेंडू. बॉटमचा चांगला वापर. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. आता त्याच्यावर एकच धाव पाहायला मिळत आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये दीपक पाटीलचं येणं बाकी आहे. जबरदस्त इनफॉर्म फलंदाज आहे आणि या वर्षी चांगला क्रिकेट राहिलेला आहे. त्यांचे देखील खेळाडू कधी कधी कमीच असतात. मात्र आज जे काही आहे आज वडगर संघाला जेवढे खेळाडू आहेत त्या खेळाडूमध्ये खेळावा लागेल. सुरुवात तर चांगली झाली आहे. धावफलकावर चांगल्या लागलेल्या आहेत त्या 9 धावा. पॉवर प्लेचा षटक आहे. षटकार देखील राजू पाटीलच्या बॅटमधून आला. आता विजय पाटील प्रथमतः स्ट्रायकिंग वर चांगला स्ट्रोक. समोर खेळायचं होतं. मिडॉनला टीमचे कॅप्टन सीताराम गुलवी आपण पाहतोय चांगली फिल्डिंग करताना. एक सिंगल धाव. धाव संख्या 10 धावा धावफलकावर. आज हेमंत गुलवी आपल्या तयारीमध्ये. सुनील गुलवी पाहायला मिळत आहेत. साईनाथ देखील आहे टीम मध्ये. आज टीम पूर्णपणे स्ट्रॉंग आहे. मात्र काही खेळाडू कमी जे आहेत त्याच्यामध्ये सध्या मैदानामध्ये लांबूनच स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू शेवटचा पाहतोय आपण. विजय गुलवी यांचा तर पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या पाहायला मिळते. धावफलकावर एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत 10 धावा. यानंतर स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिना टीमचे कॅप्टन आणि न्यू मिलम पायगाव संघाने अगदी 1 तास अगोदर इथे एंट्री केलेली आहे. अनिल मुकादम यांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांचे सर्व खेळाडू देखील पोहोचलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कॅप्टनने फक्त तयारी करा. 4 षटक जसे समाप्त होतील तसं आपण टॉस बॉक्स मध्ये या. बिना टीमचे कॅप्टन आपण देखील आपली तयारी करा. जसे 4 षटक समाप्त होतील आपला टॉस केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की षटक कोण टाकेल याचा विचार सध्या मैदानामध्ये केला जात आहे. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयारी करताना साईनाथ गुलवी आपली तयारी करताना. षटक क्रमांक 2 सुरू होत आहे.
एक चांगला नियम आहे भिवंडी ग्रामीण पोटी संघटनेच्या माध्यमातून की एकच पॅनल्टी आहे. मग तुमचा 12वा असो किंवा नसो, एखादा खेळाडू कमी असो किंवा नसो, ती पॅनल्टी एकच असतो. म्हणून आपण जास्त फोर्स देखील करू शकणार नाही की तुमचा 12वा खेळाडू पाठवा. ऑलरेडी 10 खेळाडू आहेत मैदानामध्ये. आता ज्यांची नावं माहिती आहेत त्यांची नावं आपण घेत आहोत. षटक क्रमांक दुसरा सुरू झालाय. अनुभवी गोलंदाज आहे साईनाथ गुलवी आणि फार अनुभव देखील आहे आणि चांगली गोलंदाजी होईल हीच अपेक्षा आहे. स्ट्रायकिंगला बॅटर गणेश पाटील. पाहूया सुरुवात कोणत्या प्रकारे करतायत. आज एक चेंडू एक धाव बनवली आपल्या संघासाठी. 5 चेंडूमध्ये 9 धावा राजू पाटीलने बनवलेल्या आहेत. वडगड संघाचा विचार केला तर 2-2 भाऊ प्रत्येकी आपण पाहतोय. 10 खेळाडू असे आहेत की ते सगळे भाऊ आहेत संघामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कंट्रोल हुकचा फटका होता, मात्र त्याच्यावर एकच धाव आली आहे. सुरुवात चांगली झाली आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात विजय पाटीलने. आता स्ट्रायकिंगवर पाहतोय ज्याने 9 धावा बनवल्या 5 चेंडूमध्ये, तो राजू पाटील स्ट्रायकिंगवर पाहतोय आपण. आयोजकांच्या वतीने दुपारचा स्नेहल भोजन जो आहे सध्या सुरू झालेला आहे. आमचे कॉमेंटर संदेश वखारे, अल्पेश गायकवाड, आमचे पंच भाऊ पाटील सध्या तरी मेजबानीवर उत्तम ताव मारताना आपल्याला पाहायला मिळतील. जेवणाचा स्वाद नक्कीच कालपासून घेत आहेत गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस करावा लागतोय, बदल करावा लागतोय, कारण की डावखुरी हाताचा फलंदाज राजू पाटील स्ट्रायकिंगवर आहे. मजबूत काठी के बल्लेबाज. फार मोठी क्षमता आहे या खेळाडूकडे. कधीही आक्रमकता सुरू करू शकतात. षटकार एक ऑलरेडी त्याच्या बॅटमधून आलेला आहे आतापर्यंत. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. आता संधी आहे झेल पकडण्याची, मात्र विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि त्याच्यावर आलेली ही दुसरी धाव पाहतोय आपण. 2 धावाने धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 13 धावा 13. विजय चव्हाण तालुका क्रिकेटमधील एक मोठा नाव. टेनिस क्रिकेट बॉलमधील लारा सर जे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकामध्ये जेव्हा जेव्हा चॅलेंज स्पोर्ट भिवंडी नाव आपण ऐकायचो तेव्हा ते खेळाडू म्हणून त्या संघामध्ये खेळायचे आणि या परिसरामध्ये भरपूर ते खेळून गेलेले आहेत. आज पंचांच्या भूमिकामध्ये मागच्या 7 ते 8 वर्षापासून पंच म्हणून या भिवंडी तालुक्यामध्ये ते काम करत आहेत. थोडंसं आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू. चांगली लेंथ लाईन आहे आणि डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कालूराम चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होते, ते देखील धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून यस बिना टीमचे कॅप्टन सर्व आपण पाहतोय पोहोचलेले आहेत. प्रभाकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रभाकर भोईर एक ज्येष्ठ खेळाडू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे मोठा फटका खेळला. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे. मिस जज आणि 2 धावा देखील इथे पूर्ण होतील आरामात. आता 2 धावा, तिसरा धाव देखील घ्यायचंय, मात्र इथे नक्की काय घडलं पाहूया. चेंडू डॉट झालेला आहे नक्कीच, पण 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. विकेटचा प्रयत्न केला गेला नाहीये. येणाऱ्या फलंदाजीमध्ये दीपक पाटीलचं येणं बाकी आहे. वेलकम संकेत. नक्कीच प्रसाद यांच्या रीलमध्ये सध्या व्हायरल झालेले आहेत ते संकेत. चांगला हा स्ट्रोक खाली क्षेत्रामध्ये. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता रनआउटची संधी आहे. आता विकेट किपर चुकी करणार नाहीये. त्याच्यावर आपण पाहतोय की आउट तर केलेलाच आहे आणि करावाच लागणार होता, कारण की थ्रो आला होता विजयदा. बॅटर आउट.
फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले वडगर संघासाठी. पुढील चेंडू गोलंदाज सुनील दीपक साडी इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. एसटी रक्षक विजय गुलबी कुठली प्रकारची चुकी करत नाही. निर्धाव सुनील गुलबी पुन्हा सज्ज होत्या दीपक पाटीलसाठी. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र हा चेंडू फ्लिक केलाय. फ्लिक आहे 6. काय फटका सजवलाय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि स्टॅम्प लागला होता. 6 धावेसाठी षटकार. डाव 20 वर पोहोचले दीपक पाटील ऑन फायर. आता इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला. सुनीलला धाडलं होतं 6 धावेसाठी. सुनील पुन्हा सज्ज दीपक साठी. इथे मात्र अजून एक तडाखा. चेंडू जाईल 6 धावेसाठी मैदानाच्या बाहेर. षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे ब्लास्ट दीपक पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. षटकार. धावसंख्या 32. एक गडी बाद झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. दीपक ऑन फायर. 3 चेंडू मध्ये 12 धावा जमा केले दीपकने. पुढील चेंडू सुनीलचा. हा इथे मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील आणि त्याच्याकडे मिसफील्ड झाली आहे. चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर 2 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी उपस्थित. दोन्ही क्षेत्ररक्षकांना अनुमान आला नाही आणि सरळ चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या 36 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. ते मात्र स्टँड डाऊन द ग्राउंड. काय फटका सजवलाय. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा फटका. एका टप्प्याच्या साईडने चेंडू जातो 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या झाली 40. 3 षटकं समाप्त झालेली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाली ती 40. खूप चांगली फलंदाजी दीपक पाटीलच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेत. 5 चेंडू खेळलेत. 20 धावा जमा केल्या. फटकेबाजी मागच्या षटकामध्ये सुनीलवर प्रहार प्रहार आणि प्रहार केलाय. गोलंदाज राम येतात चौथं आणि शेवटचं षटक घेऊन निंबवलीसाठी स्ट्राईकला आहेत. सन्मान्य दिनेश भोईर साहेबांचा शुभागमन झालं विनंती असेल आपण या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दिनेश भोईर साहेब आलेले आहेत आमच्या व्यासपीठावर विराजमान झालेले. सन्माननीय दिनेश भोईर साहेबांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. धावसंख्या धाव फलकावर 40. वडगर संघाची चांगली धावसंख्या पण या मैदानावर मोठी मोठी धावसंख्या आपण चेस होताना पाहिली आहे तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल अजूनही वडगर संघाला. राम अखूट टप्प्याचा चेंडू शॉट फुल पॉवरफुल सक्सेसफुल 7 धावेसाठी षटकार.
आणि या षटकारे धावसंख्या 46 खूपच चांगला फटका होता. डावखुरी हाताचा फलंदाज राजूच्या बॅटमधनं आलेला. 21 वर नाबाद खेळतोय राजू आणि 20 वर नाबाद खेळतोय दीपक. 46 धावा स्कोरबोर्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार. चांगली स्पर्धा, एक चांगलं आयोजन आवाज स्पोर्टकास्टच्या माध्यमातून स्वर्गीय महादेव दलवी स्फूर्ती चषक 2026. इथं मात्र बॅटची कडा आणि चेंडू थर्डमॅन वॉटर लाईनच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी चौकार, 4 धावांसाठी चौकार. आणि धाव फलक आपल्याला 50 या आकड्यामध्ये पाहायला मिळतो वडगर संघाचा. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. नशिबाची साथ, मागील चेंडूवर बॅटची कडा लागली होती. शॉर्टरमॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित असताना सुद्धा त्यांना हुलकानी देऊन चेंडू सरळ 4 धावींसाठी गेलाय. 50 धावांचा आकडा पार केलाय वडगर संघाने. राम सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू उजव्या यष्टीचा खूपच बाहेरच्या रोखा चेंडू पंच दंडित करतायत रामला. एक वाईट बॉल. धावसंख्या झाली 51. चांगली फटकेबाजी वडगर संघाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. इथे मात्र पुन्हा गुटप्प्याचा चेंडू स्विंग केलाय. चेंडू जातोय दूर 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 असा 6 धावेसाठी षटकार. आणि या षटकाने धावसंख्या 57 या आकड्यापर्यंत पोहोचते. स्वयंसेवकांना विनंती आहे आपण ऑफसाईड बॉर्डर लाईनच्या बाहेर जायचंय. त्या ठिकाणी जर ऐवज येईल की तिथं 511 रुपयाचं पारितोषिक आहे आणि नुसता चेंडू दिला तरी पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र हा चेंडू शरीरावर आदळलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव सहज पूर्ण करतायत. भिनार आणि पायगाव संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ऑफसाईड बॉर्डर लाईनच्या बाहेर कुठल्याही क्षेत्ररक्षकांनी ऐवज घेतली बाहेर प्रेक्षकांनी तर 511 रुपये दिले जातील. याची सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्या. तसेच नुसता चेंडू जरी आणून दिला तरी पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र हा चेंडू आणि दीपक साठी होता पण मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण रामचं आणि राजू पाटील बाद झाले धावबाद. धावसंख्या 58 या आकड्यामध्ये स्थिरावली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल रामचं. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. जालिंदर पाटील येत आहेत फलंदाज. रामचा हा चेंडू हवेमध्ये. सुनील आहेत उपस्थित. काय होईल? झेल घेतलाय आणि फलंदाज बाद झालेत दीपक पाटील. 4 षटक समाप्त झालेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळेल ती 58 आणि 59 धावांचं आव्हान आहे. तसेच आपल्या या स्पर्धेला वरिष्ठ खेळाडू सन्माननीय
स्वर्गीय सुरेश भाऊ भोईर यांच्या स्मरणार्थ आवाज स्पोर्ट कास्ते यांच्या माध्यमातून वरिष्ठ खेळाडूचा सन्मान आपण करणार आहोत. तर भिनार गावचे वरिष्ठ खेळाडू आदरणीय प्रभाकरजी भोईर साहेबांना आपण या व्यासपीठावर सन्मानित करणार आहोत. मी अमोलजी दलवी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रभाकर दादांना सन्मानित करायचा आहे. विशेष सन्मान आपण पाहू शकता. प्रभाकरजी भोईर साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचे कर्णधार आहेत आणि अमोलजी दलवी साहेब यांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद प्रभाकर दादा, आपण या स्पर्धेला आला त्या स्पर्धेची शोभा वाढवी त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. नाणेफेकी साठी या. पायगाव आणि बिनार संघ चला या नाणेफेकीसाठी. चला आपण टॉस करूया. आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. निंबोली गावचे ग्रामसेवक आहेत भाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करत आहोत. संतोषजी भाकरे साहेब आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जोडायचे. निंबोली गावचे सन्माननीय ग्रामसेवक आहेत आणि ह्या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे असं हे व्यक्तिमत्व सन्माननीय भाकरे साहेब आपल्या समवेत आहेत. पायगाव संघाचे कर्णधार आहेत, बिनार संघाचे कर्णधार आहेत. नाणेफेकी एका बाजूला आहे हेड, एका बाजूला आहे टेल. मी भाकरे साहेबांना विनंती करेल की आपण नाणेफेकी करायची. तत्पूर्वी माहिती देतो, जी विद्युत वाहिनी मैदानाच्या आतमधून गेलेली आहे तिला चेंडू लागून षटकार गेला तर षटकार, तिला चेंडू स्पर्श झाल्यावर झेल घेतला तर झेल, चौका गेला तर चौकार. तर ह्या विद्युत लाईनीला चेंडू लागल्यानंतर कुठल्याही प्रकारचा डॉट बॉल किंवा डेड बॉल होणार नाही याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. आणि हेडच आलेलं आहे, हेड मागणं होतं बिनार संघाचं. मी मान्यवरांना विनंती करेल आपण पुन्हा असनास्त व्हायचं आहे. नाणेफेकी जिंकली आहे बिनार संघ, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. आता आपण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात, पण ह्या मैदानावर आपण पाहिलं किती धावा होत आहेत. अनेक वर्ष आपण या मैदानावर खेळला, तर किती धावामध्ये रोखायचा प्रयत्न असेल पायगाव संघाला? 35 ते 40 पर्यंत रोखू शकतो. 35 ते 40 धावांपर्यंत रोखणारे असे कोणते गोलंदाज असतील ॲज अ कॅप्टन म्हणून आपण त्यांच्यावर सर्वाधिक जास्त आपल्याला अपेक्षा असतील? मी स्वतः गोलंदाज आहे, शरद आहे, हनुमान आहे. निश्चितच हे संपूर्ण अमर स्पोर्ट कासनेचं आयोजन स्वर्गीय महादेव दलवी भाऊसाहेब स्मृती चषक 2026च्या आयोजना नियोजनाबद्दल काय म्हणाल सर? आयोजन म्हणजे सध्या जो ग्राउंड आहे पावसाळ्यात बंद असतो, पण ते एवढी मेहनत घ्यायला लागते, त्याला त्यांना परत बनवायला लागतो. एवढी मेहनत कासने संघ घेतो, त्याच्याबद्दल मी त्यांचं आभारी आहे. धन्यवाद. येऊ दे बिनार संघाचे करण. नाणेफेकी जिंकली असेल तर पायगाव संघाचा निर्णय काय असता? बॅटिंग आता सुद्धा आपल्याला प्रथम फलंदाजी करायची. किती धावांचं एक लक्ष डोक्यामध्ये सेट केलंय आपण? एक 55 ते 60. 55 ते 60 धावांचं लक्ष. असे कुठले फलंदाज ॲज अ कॅप्टन म्हणून आपण सर्वाधिक जास्त आपल्यास अपेक्षा असतील की ज्यांच्याकडनं असे कोणते फलंदाज असतील? नितीन भाऊ आहे, अनिल भाऊ आहे, गणेश आहे, पोलाड आहे. निश्चितच नाणेफेकी जिंकले बिनार संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजीसाठी. पायगाव संघाला आमंत्रित केलंय. चला आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ. त्या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सहयोगी समालोचक संदेशजी पाटील साहेब. धन्यवाद. सुरुवात होता दुसऱ्या डावाला आणि कडक पंच पाहायला मिळते. गॅप मध्ये इंटू द गॅप. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. पहिला चेंडू, पहिला चौकार पाहतोय आपण.
नक्कीच 10 खेळाडू घेऊन सध्या टीम मैदानाच्या आतमध्ये वडघर पाहतोय आपण. म्हणजे पॅनल्टी जी आहे ती लेवल झालेली आहे, कारण की याच्या अगोदर निमोली टीम संघाचे देखील खेळाडू 10 होते, म्हणून त्यांना देखील 2 धावांची पॅनल्टी होती. इथे देखील 2 धावांची पॅनल्टी, म्हणजे पॅनल्टी इक्वल. इथे आपण पाहतो की दुसऱ्या डावाची इथे सुरुवात. सचिन दादा आपल्यासोबत पुन्हा एकदा जुळणारच आहेत कॉम्बॉक्स मध्ये, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. सन्माननीय भिनार गावचे सरपंच आदरणीय घाटाल साहेबांचं शुभागमन झाले, तसेच उपसरपंच आदरणीय भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं. विनंती असेल आपण या व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. डेड बॉल, डेड बॉल आहे. प्रत्येक षटकारासाठी भाकरे साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. साईनाथ गुलवी यांच्यासाठी मात्र हा चेंडू खेळून काढला. एका टप्प्यात साईने चेंडू जातोय चौकार. त्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर चौकार. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. निंबोली संघाचे 9 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. इथे मात्र हा चेंडू पुन्हा स्क्वेअर लेगच्या रिझर्व्ह मध्ये खेळून काढलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेसाठी धावसंख्या झाली ती 10. पहिले षटक मार्गस्थ असताना 59 धावांचं आव्हान, डोंगरा एवढे आव्हान म्हणावं लागेल. इथे मात्र विजयसाठी हा चेंडू बॅटची कडा घेतली. चेंडू शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेसाठी एकेरी दुहेरीवर भर विजय गुलवी करतायत. धावसंख्या झाली ती 11. डबल 1. स्ट्राईकला फलंदाज आहेत साईनाथ. इथे मात्र बॅकफुटला गेले, त्या ठिकाणी शॉर्ट पुल केले. फाईन लेग बॉन्डलाईनच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली 15. ज्या दोन्ही संघांना पॅनल्टी आहे तर ती पॅनल्टी आपण ऍड करत नाहीयेत. दोन्ही संघाची ऍड करत नाहीयेत, म्हणजे इक्वल झालेली आहे. धावसंख्या 15 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. निंबोली संघाची 59 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा एजी स्पोर्ट निंबोली संघ. गोलंदाज दीपक पाटील. चांगली फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. मात्र त्या गोलंदाजी कसे करतील ते पाहणं उत्सुकतेचं राहील. दीपक पाटील विजय गुलवीसाठी गोलंदाजी करतील. गोलंदाज दीपक पाटील सज्ज विजय गुलवीसाठी. दीपक दू विजय. इथे मात्र फुल टॉस, फुल टॉल वसूल होईल का? आणि पंचांनी नो बॉल घोषित केले. मौका भी दिया और एक रन भी दिया. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरसवली. 17 या आकड्यामध्ये पोहोचतीये.
हाईट फॅक्टर नो आहे. फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करता आलं नाही विजयला. हाईट जर विचार केला तर खूपच फलंदाजा रीचच्या बाहेर हा चेंडू आला होता. दीपक पाटील पुन्हा सज्ज होत्यात. फ्री हिट चेंडूचा खरबूज समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र निर्धाव चेंडू. पुढील चेंडू इथे मात्र फुल टॉस चेंडू. फुल टोल वसूल होईल का इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी आली होती. झेल सुटला. एक धावेच्या पेक्षा जास्त नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 18. 18 धावा. धाव फलका विजयसाठी हा चेंडू काय स्लाइस केलाय. थर्ड मॅन मॉडेलिंगच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. पवनजी गुळवी साहेबांचं शुभागमन झालं. विनंती असेल आपण या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपण या सर. पवनजी गुळवी साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. दीपक थोडे मागणे ठरत आहेत आतापर्यंत. विजय हा चेंडू उजव्या इशीच्या खूपच बाहेरच्या रोखा चेंडू. पंच इशारा करता आव्हान तर चेंडू आव्हान तर पडल्यानंतर अजून बाहेर वळला होता. लेग स्पिन चेंडू होता दीपकचा. धावसंख्या झाली ती 23. विजय आणि साईनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद होत आहेत. विजय गुलवीच्या रूपानं पहिला आदरा निंबवली संघाला. एजी स्पोर्ट निंबवली संघाला. प्रहार करायचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आल्याने स्टिकरवर चेंडू आदळला होता विजयच्या. विजय माघारी परतलाय. विजयची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत फलंदाज राम गुलवी येत आहेत. संदेशजी वखारे साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम सर. या इथे मात्र हा चेंडू पुन्हा बॅकफुटला गेले. तिकडनं कट केलाय. थर्डमॅनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत सहज 2 धावा पूर्ण करतायत राम. तिसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का. बॅकअप आला नव्हता आणि 3 धावा सुद्धा सहज पूर्ण केलेत रामने. चौथी धावीचा प्रयत्न करतील. 3 धाव्याने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 26. 59 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला एजी निंबवली संघ. दुसरं षटक मार्गस्थ आहे दीपक पाटील यांचं. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र बॅटची कडा झेल घेतील का आणि साईनाथला माघारी परतावं लागेल. 2 गडी बाद केलेत. दोन्ही सलामीवीरांना माघारी परतवले ते म्हणजे गोलंदाज दीपकच्या माध्यमातून.
धावसंख्या धावफलकावर 26. 2 षटकामध्ये 33 धावा पूर्ण कराव्या लागतील निंबोली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. राम आणि 2 षटकामध्ये आले 26 धावा, तर 33 धावांची आवश्यकता आहे अजूनही 12 चेंडूमध्ये निंबोली संघाला. इथं मात्र पाहू शकता आपण 13च्या सरासरीने धावा जमा करण्यामध्ये यश आलंय पहिल्या 2 षटकांमध्ये. आता अनामारी करावी लागेल या सामन्या या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर निंबोली संघाला. सुनील गुलवी आणि राम गुलवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. बॉलर नेम संदीप आहेत गोलंदाज वडगर संघाचे. संदीप येत आहेत गोलंदाजी मार्कवर रामसाठी. इथे मात्र हा चेंडू डाव्या इष्टीवर उभं राहून कव्हरला खेळायचा प्रयत्न झाला होता, पूर्णपणे बीड झालेत राम आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. मोठी फटकेबाजी हाणामारी करावी लागेल जर या स्पर्धेमध्ये एजी स्पोर्ट निंबोली संघाला राहायचं असेल तर. ज्या प्रमाणची गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. राम आली. इथं मात्र हा चेंडू गेलून काढलाय. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज बाद झालेत. मोठा मासा गळाला लावलाय. राम बाद झालेत राम गुलवी. दिनेशजी गोंदली साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कैलासवासी पांडुरंग शिवराम गोंदली यांच्या स्मरणार्थ दिनेशजी नामदेव गोंदली यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज दिनेशजी गोंदली साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. दहा चेंडू जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या. 33 फलंदाज. बॅट्समनचं नाव अनंत आलेले आहेत. धन्यवाद. अनंत आहेत नॉन स्ट्राईकला आहेत. इथे मात्र हा चेंडू टॅप गेले. एक धाव आणि सुनीलला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न झालाय आणि सुनील आलेत सुद्धा स्ट्राईकवर. आता इथे मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 32 धावा. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल सुनीलला या सामन्यामध्ये राहायचं असेल तर. 45 नंबरची जर्सी परिधार करून इथे मात्र हा चेंडू काय फटका गेलेत आणि काय झेल घेतलाय. झेल नाही तर पूर्ण सामना फिरवलाय सुनीलची आज झेल घेऊन. एका हाताने हा झेल घेतलाय आणि सर्व खेळाडू त्या क्षेत्ररक्षकाला अभिवादन देण्यासाठी त्याच्या सोबती जमा होत आहेत. सुनीलची झेल घेतली आहे आणि सुनीलला माघारी परतावं लागले. खूपच सुंदर फटका सजवलं होता. एक क्षण असं वाटलं चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल, पण मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू स्थिरावला आणि झेल घेतलाय.
हेमंत गुलवी येत आहे, चेंडू बॅटला स्पर्श केली आहे. एक धाव तर पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चांगलं यष्टी रक्षण. अजून एक फलंदाज बाद झालेत. हेमंत बाद झालेत. त्याप्रमाणची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू होती. असं वाटत होतं 2 षटकांमध्ये 26 धावा जमा केल्या, 33 धावा जमा होतील, पण मात्र काय गोलंदाजी केली या गोलंदाज संदीपने. आतापर्यंत 3 गडी बाद केलेत आणि धाव खर्च केली फक्त 1. राम, सुनील आणि हेमंत असे 3 फलंदाजाला माघारी परतावं लागले आणि आता हॅट्रिक वर आलेत. संदीप फलंदाजीसाठी फलंदाज येत आहेत मनोज. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल, पण आता सामन्यावर पकड मजबूत केली वडगर संघाने. इथे मात्र हा चेंडू, यॉर्कर चेंडू, अजून एक निर्धाव. हॅट्रिक तर झाली नाही. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर 27, म्हणजे अजूनही 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. आता गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येत आहेत वडगर संघासाठी. गोलंदाजाचं नाव जालिंदर आहेत, जालिंदर पाटील. स्ट्राईकला येत आहेत अनंता, नॉन स्ट्राईकला मनोज. जालिंदर पाटील गोलंदाजीसाठी 32 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळतात. यॉर्क बॉल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. 2 षटकामध्ये 26 धावा जरूर जमा केल्या होत्या निंबोली संघाने, पण मात्र तिथनं संदीपने 1च धाव खर्च केली आणि सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिले वडगर संघाला. आता इथे मात्र अजून एक चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू. स्ट्राईकला आता इथे मनोज. 4 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावींची आवश्यकता आहे. 4-31 इक्वेशन आहे. 4 चेंडू 31 धावांची आवश्यकता. इथं मात्र अजून एक चांगला चेंडू आणि निर्धाव. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. धावसंख्या धाव फलकावर स्थिरावलेली आहे. धाव 28 या आकड्यामध्ये. 4 चेंडू झालेले, 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत. सुरेश आहेत फलंदाजीसाठी. इथे मात्र चांगला फटका खेचून मारलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव. घाटाल साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. बिनार गावचे प्रथम नागरिक सरपंच भरतजी घाटाल साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. अमोलजी दलवींना विनंती आहे आपण यापुढे. शेवटचा चेंडू शिल्लक.
आणि हा चेंडू भिरकाव दिले दूर 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 अनंतच्या बॅटमधून आलेला हा षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. अभिनंदन अभिनंदन वडगर. हार्ड लक निंबवली. आणि आपण पाहू शकता भरतजी घाटाल साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. बिनार संघाचे खेळाडू सुद्धा आहेत आणि बिनार गावचे प्रथम नागरिक सरपंच आहेत. धन्यवाद. त्यानंतर पवनजी गुलवी साहेबांना सन्मानित करतील. अमोलजी दलवी आपणास विनंती आहे आपले शुभ हस्ते आपण पवनजींना सन्मानित करा. निंबवली संघाचे खेळाडू सुद्धा आहेत आणि पाठीराखे सुद्धा आहेत. दुहेरी भूमिका त्यांची पाहायला मिळते. पवनजींना सन्मानित करतात अमोलजी दळवी. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहेत